वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूराव कांबळे लिखित निर्ढळाच्या घामाच्या कविता या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मुख्याध्यापक संघातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता। शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं। यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सारथी पुणेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर विलास पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर रणधीर शिंदे यांनी शिक्षक म्हणून स्वतःच्या मार्गदर्शनाचा कल्पनाबंध कवी बाबूराव कांबळे यांनी कवितेमधून रेखाटला असल्याचं सांगितलं। या कवितेतून समाजातील निथळ प्रतिबिंब दिसून येते। सामाजिक आणि शैक्षणिक जाणीवा, वैचारिकता, शोषण, ग्रामीण व्यवस्था, माणुसकीची भीड, बहुजनांच्या व्यथा आणि वेदना, नीतिमत्ता, मुलांचं भावविश्व अशा विविध गोष्टींना त्यांनी कवितेतून स्पर्श केल्याचं सांगून या काव्यसंग्रहाचं स्वागत मराठी रसिकांनी करावं असं आवाहन डॉक्टर शिंदे यांनी केलं। डॉक्टर विलास पाटील यांनी आपल्या भाषणात शालेय शिक्षणातील साहित्यकृती आणि कवितेचं स्थान अधोरेखित केलं। या कविता नुसत्या माझ्या नाहीत, त्या प्रत्येक शिक्षकाच्या, कामगाराच्या, शेतकऱ्याच्या ओघळणाऱ्या घामाच्या थेंबातून जन्मलेल्या आहेत, अशा भावना कवी बाबूराव कांबळे यांनी यावेळी व्यक्त केल्या। या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव RY पाटील, कोजीमाशीचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड, कवी मोहन कवठेकर, सुजन शक्ती श्रमिक फाउंडेशनचे अध्यक्ष SD पाटील, गुरुकुलचे घोगरे, उत्तम तलवार, प्राध्यापिका सुषमा पाटील, शशिकांत बैलकर, वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम, सचिन यादव आदी मान्यवर उपस्थित होते।